गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणाची सुरुवात करूया। आता आपल्या आयुष्यामध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे, कारण आपला नवीन वर्ष आपलं सर्वात चांगलं वर्ष आणि आपलं सर्वात चांगला सण म्हणजे गुढीपाडव्याचा सण। आता गुढीपाडवा येणारच आहे ना, या 2025मध्ये आहे ना। हा समर्थ रूपी ज्ञानाने भरलेला हा गुढीपाडवा म्हणजे 30 मार्च रोजी हा रविवारी म्हणजे हिंदू नववर्षातील पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे। पण गुढीपाडवा म्हणजे तरी काय बरं? गुढीपाडवा आपल्याला काय सांगत आहे बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जी ज्ञानाची गुढी आहे ना, आजोपर्यंत आपण ज्या गुढ्या उभारल्या पण त्या गुढ्यांमध्ये ज्ञान होतं का बरं? बघा, आपण ज्ञान समजून त्या गुढ्या भरपूर उंच उभारल्या, पण त्याच्यामध्ये सखोल ज्ञान होतं का बरं? त्याच्यामध्ये होती अंधश्रद्धा, त्याच्यामध्ये होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या कुकर्म। म्हणजेच आपल्या जीवनामध्ये अजूनपर्यंत ज्ञानाची गुढी कधीच उभारली गेलेली नाही। पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, दरवर्षी गुढीपाडवा येतो, दरवर्षी आपण नवीन वर्ष गुढीपाडव्याला साजरं सुद्धा करतो। पण आपल्या जीवनामध्ये काही बदल घडलेला आहे का? बघा, तुम्ही स्वतःला सुद्धा विचारा, आजोपर्यंत तुम्ही होता कुठे? आजोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आलेला प्रत्येक गुढीपाडवा आठवा। तुमच्या जीवनामध्ये काही बदल घडलेला आहे का? तो का घडलेला नाही बरं? कारण हे समर्थ विचार आहेत ना, आपल्या या ज्ञानामध्ये आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत येत नाहीत ना, तोपर्यंत आपल्या या जीवनाचं परिवर्तनसुद्धा होणार नाही। आणि हे समर्थ विचार निर्माण कसे करायचे बरं? बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हा गुढीपाडवा तुमच्या जीवनाचं सार निर्माण करणार आहे। कारण का बरं? कारण जो श्रवण करणारा आहे ना, त्याच्या जीवनामध्ये नक्कीच आनंदाचा वर्षाव होणार आहे। आज या गुढीपाडव्याच्या दिवशी आहे ना, बघा, आता 30 तारखेला हा गुढीपाडवा आहे आणि हा गुढीपाडवा आहे ना, शके 1946 संपत आहे आणि आता 1947 हे नवीन वर्ष प्रारंभ होत आहे। याच दिवसापासून आहे ना, चैत्र नवरात्रसुद्धा सुरू होतात। आता आपण पाहूया नक्की गुढीपाडवा कशाला म्हणतात। म्हणजे वर्षभरात जे 3.5 मुहूर्त असतात ना, ते 3.5 मुहूर्त येतात, त्यापैकी एक मुहूर्त या गुढीपाडव्याला आपण जी गुढी उभारतो ना, ती विजयाची आणि मांगल्याची गुढी असते। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, म्हणूनच गुढीपाडव्यापासून अनेक लोक नवीन कामास सुरुवात करतात, नवीन व्यवसायात सुरुवात करतात, कारण त्या कामांमध्ये आहे ना, यश मिळण्याचे चान्सेस आहेत ना, ते भरपूर प्रमाणामध्ये असतात। कारण का बरं? कारण हा मुहूर्त असतो ना, सर्वात लाभदायी हा मुहूर्त असतो। म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नवनवीन वस्तूंची खरेदीसुद्धा केली जाते, प्रॉपर्टीसुद्धा खरेदी सर्रास केली जाते। त्यातून आहे ना, मोठा लाभसुद्धा संभवतो। म्हणजे घरामध्ये आपल्या सुखच येतं ना, अशा देखील प्राचीन मान्यतासुद्धा आहेत। आज आपण या गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या करायच्या अत्यंत प्रभावशाली आणि तितकेच साधे असे ज्योतिषी उपाय पाहणार आहोत। हे उपाय आहे ना, ते जर प्रत्येक मनुष्यानं केल्यानं घराची बरकत त्याच्या होणार आहे, अर्थात घराची प्रगती होणार आहे।
आणि घरातून मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जासुद्धा निघून जाणार आहे. आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल, मग आम्ही एवढ्या दिवस उपासना करतो, एवढ्या दिवस भगवंताची भक्ती करतो, सेवा करतो, मग आम्हीसुद्धा हे उपाय करायचे का? समर्थांनी सांगितलेलं आहे ना की जर तुमच्या जीवनामध्ये तुमचं स्थिर आयुष्य चालू असेल, तुमच्या जीवनामध्ये तुमचं सर्व व्यवस्थित चालू असेल ना, त्यांनी काही केलं नाही तरी चालेल, फक्त त्यांनी उपासनेवर लक्ष द्यावं. पण काही माणसं अशीसुद्धा असतात की जे उपासना करूनसुद्धा, भक्तिमार्ग करूनसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये दुःखाची तीव्रता आहे ना, ती कमी होण्यास कधीच बघत नाही. म्हणून त्यांनी हे उपाय करायचे आहेत. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी हे जर उपाय केले ना, ज्यामुळं तुम्हाला धनधान्यामध्ये बरकत येणार आहे, पैशाला कमी पडणार नाही आणि तुमचं आरोग्यही खूप सुंदर राहणार आहे. जर हे उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी जर केले ना, तर तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान नांदू लागणार आहे. रोगराई आजारपणापासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. तर चला तर आता आपण जाणून घेऊया गुढीपाडव्याच्या दिवशी असे कोणते प्रभावी उपाय आहेत की ते प्रत्येक मनुष्याने करायला हवे. पहिला दिवस बघा, म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी ज्याप्रमाणे आपण उपासनेला उठतो ना, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठतो. आता इथे असे भरपूर श्रोतेजन असतील, ते अजूनपर्यंत उपासनेला ब्रह्ममुहूर्तावर उठत नसतील, पण त्यांनी निदान गुढीपाडव्याच्या दिवशी तरी ब्रह्ममुहूर्तावर उठणंच गरजेचं आहे. आणि ब्रह्ममुहूर्ताचा टाईम आहे ना, तुम्हाला माहीतच आहे, पहाटे 3:40 ते जेमतेम पहाटे 6 वाजेपर्यंत. म्हणजे यामध्ये तुम्ही कधीही उठू शकता. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची ही सवय आहे ना, सवय प्रत्येकाने लावायला हवी. आणि जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठू ना, तेव्हा आपण अगोदर अंगणाची साफसफाई करावी. त्यानंतर स्नान करण्याच्या पाण्यामध्ये, अर्थात आंघोळीच्या पाण्यामध्ये काही कडुलिंबाची पाने टाकावीत आणि या पाण्यानं स्नान करावं. म्हणजे यामुळे शरीरातील अनेक प्रकारचे रोग आहेत ना, आजार निघून जातील आणि शरीराचं शुद्धीकरणसुद्धा होईल. विशेष करून जे लोक आजारी असतात ना, ज्यांची तब्येत वारंवार बिघडत असते, त्यांनी हा उपाय आहे ना, तो आवर्जून करावा. गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर आपणा सर्वांना ही गोष्ट माहीतच असेल की जी व्यक्ती सकाळी लवकर उठते, ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवांचं दर्शन करते ना, त्या व्यक्तीला सूर्य मजबूत बनवत असतो. म्हणजे त्या व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्य मजबूत बनतो आणि त्या व्यक्तीला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळू लागते. म्हणजे तुम्हाला तुमच्या घरात योग्य तो मान सन्मान मिळत नसेल, समाजामध्ये योग्य तो मान सन्मान प्रतिष्ठा मिळत नसेल, तर तुम्ही या गोष्टी आहेत ना, त्या नक्की करायला हव्या. गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाचं दर्शन नक्की घ्या. म्हणजे सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. या अर्घ्य आहे ना, अर्पण करताना प्रत्येकाने लक्षात ठेवा, ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्यय नमः, यापैकी कोणत्याही एका मंत्राचा आपण जप नक्की करावा. जप कमीत कमी 7 वेळा करावा. याने समाजामध्ये आहे ना, नावलौकिक वाढतो. विशेष करून जे लोक समाजकार्यामध्ये आहेत ना, राजकारणामध्ये आहेत, त्यांनी तर हा उपाय नक्कीच करून पाहावा. पुढे पाहूया, गुढीपाडव्याच्या दिवशी आहे ना, जी आपण गुढी उभारतो, ती गुढी सायंकाळच्या वेळी खाली उतरल्यानंतर या गुढीला जी आपण कडुलिंबाची पाने बांधली होती ना, त्या कडुलिंबातील काही पाने आहेत, आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या कपाटामध्ये नक्की ठेवावी. आपली जी तिजोरी असते ना, जिथे आपण पैसा ठेवतो, दागदागिने ठेवतो किंवा ज्या ठिकाणी मौल्यवान वस्तू ठेवलेल्या जातात ना, त्या ठिकाणी
माता लक्ष्मीचा वास असतो. आणि अशा ठिकाणी विजयाचं प्रतीक असणाऱ्या, त्या मांगल्याचं प्रतीक असणाऱ्या त्या गुढीला बांधलेली ही पानं आहेत ना, जर आपण तिजोरीमध्ये म्हणजे पैशाच्या ठिकाणी ठेवली तर अशी विजयाची कडुलिंबाची पानं आहेत ना, त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या ठिकाणच्या निगेटिव्हिटीचा नाश होतो. त्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा होते ना, ती नाश पावते. आणि अशा ठिकाणी गरिबी, दारिद्र्यता, अलक्ष्मी कधीच टिकाव धरू शकत नाही. ती अलक्ष्मी असते ना, तिथून ती जागा खाली करते आणि आपल्या घरातून निघून जात असते. आणि त्या जागी लक्ष्मीचा निरंतर वास राहतो. त्यानंतर अर्थातच त्या ठिकाणी लक्ष्मीचा वावर सुरू होतो, लक्ष्मीचा वास सुरू होतो. आणि त्या ठिकाणी पैसासुद्धा आकर्षित होऊ लागतो. आणि आपला पैसा आहे ना, वाढीस वाढू लागतो. अत्यंत साधा उपाय आहे. आणि ही पाने ठेवताना आपण त्यासोबत काही नाणेसुद्धा ठेवावी. म्हणजे नाणे म्हणजे 1 रुपयाचं, 2 रुपयाचे, 5 रुपयाचे. म्हणजे त्या ठिकाणी आपण 5 किंवा 2 नाणे ठेवू शकता. वर्षभर आपण ही पाने आणि ती नाणी आहे ना, त्याच ठिकाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा. आणि पुढच्या वर्षाच्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ही पानं आपण एखाद्या नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा. आणि वाहत पाणी नसेल तर कोणत्याही पवित्र झाडाखाली आपण ही पाने टाकू शकता. आता तुम्ही म्हणाल, पवित्र झाड म्हणजे कोणतं बरं? आता ही झाडं आहेत ना, सर्व पवित्रच आहेत ना. वृक्षवल्ली आम्हास होय रे. म्हणजे संतांनी ज्याप्रमाणे झाडं, वृक्ष, वेळींना वर्णन केलेलं आहे ना, म्हणजे देवस्वरूपच मानलेले आहेत ना, म्हणून तुम्ही कोणत्याही वृक्षाखाली ठेवू शकता. आणि जर औदुंबराखाली ठेवले ना, तर त्याच्यामध्ये खूप तुम्हाला लाभ मिळणार आहे. आणि ही नाणी आहेत ना, जी नाणी आहेत त्यांचा पुनर्वापर करू शकता. आणि दरवर्षी नवीन अशी गुढीची, कडुलिंबाची पानं आणि नाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा. आणि पानं ठेवल्यानंतर पहिल्या काही दिवसातच तुम्हाला दिसून येईल की तुमच्या तिजोरीमध्ये पैसा वाढू लागला आहे, पैशामध्ये वाढ होत आहे. कोणत्याही मार्गानं तुमच्या तिजोरीमध्ये पैसा येऊ लागतो. अत्यंत सात्विक असा उपाय आहे, तो तुम्ही नक्की करून पाहायला हवा. ज्या प्रकारे आपण तिजोरीमध्ये पैशाच्या पाकिटामध्ये किंवा गल्ल्यामध्ये जशी आपण ही कडुलिंबाची पानं ठेवली ना, अगदी त्याच प्रकारे त्यातील काही कडुलिंबाची पानं आपल्या धान्य साठवण्याच्या ठिकाणी सुद्धा नक्की मनुष्यानं ठेवावी. जिथे आपण धान्य साठवतो ना, गहू असेल, तांदूळ असेल, ज्वारी, बाजरी, मका असेल, त्या ठिकाणी आहे ना, त्यातील काही पानं ठेवा. ज्यामुळं घरातील धनधान्याला बरकत येईल. अर्थात धनधान्य कधीच कमी पडणार नाही. घरातील लोकांना कधीच उपासमारीची वेळ येत नाही. सोबतच घरातील लोकांचं आरोग्य आहे ना, ते सुद्धा सुंदर होऊन जातं. आपण या कलियुगाचा जर विचार केला ना, या कलियुगामध्ये असं घर नाही जिथे भांडणं होत नाही, जिथे कलह होत नाही, जिथे वाद नाही. असं कोणतं घर सापडेल का? फक्त ज्या घरामध्ये समर्थ विचार निरंतर आहेत, भगवंताचं नामस्मरण आहे ना, तिथे वाद, अहंकार, लोभ, भेद हे काहीच नसणार आहे. मग हे अवगुण नसतील तर मग तिथे वाद होईल का? कधीच नाही ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्या घरामध्ये सातत्याने भांडणं होतात, कलह होतात, त्या घरामध्ये सुख शांती नाही. त्यासाठी छोटासा उपाय आहे ना, गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे सायंकाळी गुढी उतरल्यानंतर त्या गुढीला जी साखरेची गाठी बांधली असते ना, ती साखरेची गाठी घरातील सर्वात लहान मुलाच्या गळ्यात घालायचं आहे आणि त्याला घरभर फिरू द्यायचं आहे. ते मुलं जसं घरभर फिरू लागेल ना, तसं तुमच्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा नष्ट पावेल. आणि त्यानंतर ती साखरेची गाठी आहे ना, ती घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायची आहे किंवा
तुम्ही ती साखरेची गाठी घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीच्या गळ्यामध्ये घालून त्यांना नमस्कार करायचा आहे. त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायची आहे. यामुळं घरातील लोकांमध्ये प्रेमाचं वातावरण निर्माण होईल, प्रेम स्नेह वाढीस लागेल आणि घरातील नातेसंबंधामध्ये आहे ना गुढीपाडव्याच्या निमित्तानं गोडी निर्माण होईल. घराची बरकत होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी अजून एक उपाय तो म्हणजे गुढीला आपण तो तांब्या म्हणजे कधीकधी आपण पेलासुद्धा म्हणतो, तो पालथा घातलेला असतो ना, तर तो गुढी उतरल्यानंतर आपण हा तांब्या किंवा पेला त्यामध्ये थोडे धान्य भरावं आणि गहू किंवा तांदूळ भरावं, एका हळकुंड टाकावं आणि सोबतच 1-2 नाणीसुद्धा टाकावीत. आणि असा हा कळश आपण कोणत्याही गरजू व्यक्तीला, गरिबाला दान जर केला ना किंवा कोणत्याही मंदिरात तो कळश ठेवून दिला, यामुळं तुमच्या घराची प्रगती निर्माण होत जाईल. घरातील धनधान्य आहे ना, पैसा, वैभव, मांगल या गोष्टी आहेत ना, सातत्याने वाढत जातील. सोबतच या दिवशी आंबे खरेदी केले जातात, तर आंब्याचं नैवेद्य आहे ना आपण आपल्या घरातील देवी देवतांना दाखवू शकता. आणि त्यानंतर हे आंबे आपल्या कुटुंबासमवेत आपण खावेत. यामुळं कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढू लागेल. आता पुढचा उपाय म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला आपण जी साडी बांधतो, तर ही साडी आहे ना घरातील सौभाग्यवती महिलेने वापरावी, किंवा ती साडी तुम्ही बाहेरील कोणत्याही सौभाग्यवती महिलेला दान जर केली ना, त्याचं तुम्हाला खूप मोठं फळ मिळणार आहे. जर तुमच्या घरामध्ये धनाची कमतरता असेल ना, जर ही साडी तुम्ही कोणत्याही महिलेला जर तुम्ही दान करत असाल, तर येणाऱ्या काळामध्ये भरपूर वैभव तुमच्या घरामध्ये येणार आहे, भरपूर बरकत तुमच्या जीवनामध्ये होणार आहे. म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरातील अन्नपूर्ण देवीला तांदूळ अर्पण करावं. पण आता प्रश्न राहिला की आपल्या घरामध्ये अन्नपूर्ण देवी आहे का बरं? जरी ती देवी नसेल ना, तरी कोणतीही देवी असेल तर तिला आपण अन्नपूर्णा देवीची कथासुद्धा ऐकली असेल. सांगपूजा कशी करावी ना, विविध पदार्थ, फळे, घरातील बनवलेला स्वयंपाक तो देवीला दाखवावा. असं पूर्ण महिनाभर करावं. चैत्रांगण रांगोळी ही खूप प्रसिद्ध आहे ना, म्हणजे ती देवापुढे काढावी. आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी चांगल्या कामांचा संकल्प करा आणि तो पूर्णत्वास न्या. हिंदू धर्मातील हा नववर्षाचा आहे ना, हा पहिला सण असल्यामुळं तो श्रीखंड आणि गोड खाऊन साजरा करा. त्याचबरोबर गुढी उभारता वेळी ही विजयाची गुढी आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये अशीच उभारलेली राहावी. म्हणून प्रतिकात्मक म्हणून ही गुढी प्रत्येकानं उभी करायला हवी. या दिवशी आंबे देखील दान नक्की करावे. या दिवशी सूर्यनारायणाच्या पूजेचं देखील अत्यंत महत्त्व आहे. म्हणून या दिवशी सूर्यनारायणाचं दर्शन नक्कीच घ्या. सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करा. अशा पद्धतीनं गुढीपाडव्याच्या दिवशी अत्यंत साधे आणि सोपे उपाय करून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात करा. आता हे आपण काही उपाय तोडगे पाहिलेले आहेत ना, हे शास्त्रानुसार पाहिलेले आहेत. पण समर्थांनी आपल्याला काय सांगितलं आहे बरं? आपल्या जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती जर कोणती असेल ना, तर ते समर्थ विचार आहेत, भगवंताचं नामस्मरण आहे. जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर, जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही रोज ब्रह्ममुहूर्तावर उठाल, तर तुमच्या जीवनामध्ये रोज गुढीपाडवा साजरा होईल. पण हा मनुष्य तसा करतो का बरं? जेव्हा त्याची मृत्यूची वेळ येते ना, तेव्हा त्याला जाग येते. पण तेव्हा करून काही फायदा आहे का? जोपर्यंत आपलं शरीर चालतं हलतं आहे ना, तोपर्यंत आपण भगवंताची भक्ती करायला हवी. जरा आपल्या जीवनामध्ये भरपूर असे प्रसंग येत असतील आणि मग आपण भगवंताची भक्ती करत असू, तर त्याचा काही फायदा आहे का?
कारण हा भगवंत आहे ना, तो दयाळूच आहे ना, मायेचा सागर आहे. जर हे मनुष्यरूपी बाळ आहे ना, जे किती जरी चुकलं तरी त्याला ते क्षमा करतो. मग तुम्ही विचार करा, जर तुम्ही भगवंताला शरण गेला, भगवंताला शरण जाऊन भगवंताची माफी मागितली आणि आजपासून संकल्प केला ना की आजपासून झालेले जे कर्म आहेत ना ते फक्त मी भक्ती मार्गामार्गे करेन. जे आत्तापर्यंत झालेले वाईट कर्म आहेत ते मी आताच सोडून देईल आणि आजपासून प्रत्येक काम तुमच्या नामस्मरणाने करेल. तर बघा, तुमच्या जीवनामध्ये एवढी ऊर्जा निर्माण होईल ना, तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही की माझ्या जीवनामध्ये एवढी ऊर्जा आली कुठून, एवढं सातत्य आलं कुठून. पण ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात करायला हवी. जीवनामध्ये दुसरं काही केलं नाही तरी चालेल, पण ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात करा. कारण ब्रह्ममुहूर्त आहे ना, तुमच्या जीवनाचं सार आहे. तुम्ही जे काही काम हाती घ्याल ना, त्या कामाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ब्रह्ममुहूर्ताला आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा सर्वात श्रेष्ठ योगदान दिलेलं आहे, सर्वात श्रेष्ठ वरदान दिलेलं आहे. म्हणून ब्रह्ममुहूर्ताचा फायदा घ्या. या जन्मात नाही घेतला ना तर पुढच्या जन्मात सुद्धा घेता येणार नाही. म्हणून अजून दिवस गेलेले नाही. या गुढीपाडव्यापासून सुरुवात करा, तुमच्या जीवनाचं कल्याणच होईल. आपल्या आईवडिलांच्या जीवनामध्ये समाधान निर्माण करा, त्यांना सुख समाधानामध्ये ठेवा. आपल्या कुटुंबावर लक्ष द्या आणि भगवंताचं नामस्मरण करा. तुमचं कल्याणच होईल. जय जय रघुबीर समर्थ.